नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर घेऊन आलेलो आहे। बातमी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर। पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकारने अखेर 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असून देशभरातील सध्याचे आणि निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। या निर्णयामुळे पगार, भत्ते आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावर्षी जानेवारी महिन्यातच आयोगाबाबत घोषणा केली होती। आता तो लागू होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे। राष्ट्रीय परिषद संयुक्त सल्लागार प्रणालीचे कर्मचारी बाजूचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लवकरच सादर होणार आहेत। त्यानंतर ठराविक वेळेत त्या लागू करण्यात येतील। केंद्रीय कर्मचाऱ्यांची पगार रचना कशी असते याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मूळ वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता यांचा समावेश असतो। एम्बिटी इन्स्टिट्यूशनल इक्विटीच्या अहवालानुसार मूळ वेतन एकूण पगाराच्या सुमारे 51.5% असते। डीए अंदाजे 30.9% असते। HRA सुमारे 15.4 आणि इतर भत्ते सुमारे 2.2% इतके असतात। वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार या सर्व घटकामध्ये बदल होतो। मित्रांनो, वेतन आयोग लागू करण्यासाठी TOR म्हणजे टर्म्स ऑफ रेफरन्स ही प्रणाली महत्त्वाची भूमिका बजावते। यात आयोगाला पगार, भत्ते आणि पेन्शनविषयी सर्व आवश्यक माहिती पुरवली जाते। TOR शिवाय आयोगाला अधिकृत मान्यता मिळत नाही। यामुळे वेतन संरचनेत आवश्यक ते बदल, नवीन भत्त्याचा समावेश आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन वाढ ठरवणे शक्य होते। मित्रांनो, 8व्या पे कमिशनच्या शिफारशी कधी सादर आणि लागू होणार याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, तज्ञांच्या अंदाजानुसार 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 2025च्या अखेरीस सरकारकडे सादर केल्या जातील। या शिफारशी जानेवारी 2026 पासून लागू होऊ शकतात। मात्र प्रशासकीय प्रक्रियेमुळे काहीसा उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मित्रांनो, शिफारशीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये 30 ते 34% वाढ होण्याची शक्यता आहे। याचा फायदा देशातील 50 लाख कार्यरत कर्मचारी आणि 65 लाख निवृत्त वेतनधारक अशा एकूण 1 कोटीहून अधिक लोकांना मिळणार आहे। आर्थिक वर्ष 2026 ते 27 पासून ही वाढ लागू होण्याचा अंदाज आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।